अभोणा सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी यांची बदली। योगिता कोकाटे यांनी स्वीकारला अभोणा पोलीस ठाण्याचा पदभार। नवनियुक्त पोलीस अधिकारी कोकाटे यांच्या पुढे गुन्हेगारी व अवैध धंदे थांबविण्याचे आवाहन। अभोणा पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी यांची केवळ 2 महिन्यातच बदली करण्यात आली। नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी 21 ऑगस्ट रोजी बदलीचे आदेश काढले असून त्यांच्या जागी स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता सुशील कोकाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। योगिता कोकाटे यांनी 22 ऑगस्ट रोजी अभोणा पोलीस ठाण्यात हजर होऊन पदभार स्वीकारला। दुसरीकडे परदेशी यांची अभोणा पोलीस ठाण्याहून अल्पावधीतच नियंत्रण कक्ष नाशिक ग्रामीण येथे बदली झाल्यामुळे परिसरात चर्चा सुरू आहे। अलीकडेच अभोणा शहरात 2 गटांमध्ये झालेल्या वादाचे पडसाद पोलीस ठाण्यातच उमटले होते। या गटांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता। या प्रकरणी दोन्ही गटांविरोधात गुन्हे दाखल करून आरोपींना अटकही करण्यात आली होती। या घटनाक्रमांमुळेच संदीप परदेशी यांची बदली झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे। दरम्यान योगिता कोकाटे यांच्या रूपाने अभोणा पोलीस ठाण्याला दबंग महिला अधिकारी मिळाल्याने कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राखली जाईल असा विश्वास स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला। अभोणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसायाचे थैमान घातलेले आहे। गेल्या अनेक महिन्यापासून दबंग अधिकाऱ्यांची उत्सुकता असलेल्या अभोणा पोलीस स्टेशनचा पदभार सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे यांनी स्वीकारला खरा, पण आता त्यानंतर शहरातील व तालुक्यातील गुन्हेगारीचे सत्र थांबेल की नाही याची उत्सुकता जनतेला लागली आहे। नवीन सहाय्यक निरीक्षक कधी कारवाईला सुरुवात करतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या। गेल्या 2 ते 3 वर्षात पोलिसांनी फक्त हातभट्ट्या व किरकोळ 2 नंबर करणारे यांच्यावर कारवाई करण्यावरच भर दिला असून शहरासह तालुक्यात खुलेआम अवैध धंदे जोरात चालू आहेत। धंदे मोठ्या प्रमाणात चालू असतानाही पोलीस याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करत असल्याची चर्चा आहे। लोकशाही 18 न्यूजसाठी मुख्य संपादक बापूसाहेब देवरे, अभोणा, कळवण।